नमस्कार. सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. बातमीपत्रात वेळ झाली एका विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. बातमीपत्रात टाकूया सामाजिक, राजकीय व धार्मिक घडामोडींवर एक नजर. शमीम बानो यांचं नगरसेविका पद मनपा आयुक्तांनी रद्द केलं. त्यासाठी शमीम बानोंनी न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणाला महत्वपूर्ण वळण मिळालं आहे. शमीम बानोची याचिका दुसऱ्या न्यायालयात वर्ग करण्यात आली आहे. त्यावरील सुनावणीची तारीख 2 डिसेंबर आहे. मात्र तत्पूर्वीच 1 नोव्हेंबरला याच पदासाठी पोटनिवडणूक घेतली जाते. शमीम बानो सादिक आयडिया यांची याचिका दुसऱ्या न्यायालयात वर्ग करण्यात आली आहे. 2012 मध्ये महानगरपालिकेची निवडणूक झाली. प्रभाग 26 गवळीपुरा येथून शमीम बानो सादिक आयडिया या निवडणुकीत विजयी झाल्या होत्या, तर असिया अंजुम वहीद खान केवळ 65 मतांनी पराभूत झाल्या. निवडणुकीच्या पूर्वी शमीम बानोंनी एफिडेव्हिटमध्ये 3 मुलं असल्याचा उल्लेख केला, परंतु त्यांना 5 मुलं असल्याचं उघड झालं. याचा पाठपुरावा वहीद खान यांनी केला. यावरून 15 एप्रिल 2015ला मनपा आयुक्त गुडेवार यांनी शमीम बानोंचं सदस्यत्व रद्द केलं. शमीम बानोंनी यावर स्थगिती मागितली, मात्र ती दिली गेली नाही. शमीम बानो यांनी न्यायालयात धाव घेतली. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात न्यायमूर्ती देशपांडे यांच्या न्यायालयात ही याचिका दाखल होती. यावर याचिकाकर्ते वहीद खान यांनी न्यायालयाला निवेदन दिलं असता ती याचिका दुसऱ्या न्यायालयात वर्ग करण्यात आली आहे. याचिकाकर्ते वहीद खान यांची मागणी पूर्ण झाली आहे. ही याचिका आता न्यायमूर्ती हक साहेब यांच्या समोर आली आहे व सुनावणीची तारीख 2 डिसेंबर देण्यात आली आहे. तर दुसरीकडे शमीम बानोंच्या रिक्त पदासाठी 1 नोव्हेंबरला पोटनिवडणूक घेण्यात येते. अशा प्रकारे वहीद खान यांनी सत्याची बाजू उचलून शमीम बानोंवर मात केली आहे. मेरा कहना यह है कि 2012 में मेरी घरवाली आसिया अंजुम इलेक्शन प्रभाग क्रमांक 26 गौरीपुरा से लड़ी. 65 वोटों से उनकी हार हुई, लेकिन जो जीतकर आई हमारी बहन शमीम बानो, इनको 5 बच्चे हमें कुछ दिनों के बाद मालूम पड़ा, तो हमने महानगरपालिका कमिश्नर को उसकी कंप्लेंट दी, जिसमें उन्होंने शमीम बानो का सदस्यता रद्द कर दिया. फिर वो हाईकोर्ट गए. हाईकोर्ट में 3 बार केस लगी, उनको स्टे नहीं मिला. फिर चौथी बार आर.के. देशपांडे साहब का केस लगा, तो उन्होंने 1 हफ्ते का इश्यू नोटिस किया. उसमें महानगरपालिका को नोटिस मिला और फिर मुझे प्रभाग के अंदर में ऐसा चर्चा चली कि भाई प्रभाग में ऐसी चर्चा चली कि ये केस हमें जीतेंगे, इसलिए मैंने उस पर कुछ एक्शन लिया. मुख्य चीफ जस्टिस बम्बई और नागपुर वालों को लिख के दिया कि सर मेरा केस दूसरी कोर्ट में ट्रांसफर किया जाए, तब मुझे न्याय मिलने की आशंका है. क्योंकि 722 जो मेरा केस था इससे पहले 2012 में इन जज साहब ने मेरी केस को नहीं सुना था, इसलिए मेरी केस दूसरी टेबल पे लगाई जाए. तब जाके मेरे अर्जी को मंजूरात मिली और वो केस हक साहब के कोर्ट में गई. हक साहब के वहाँ पे इस केस में एक तारीख थी, लेकिन फिर उन्होंने और भी 30 तारीख लगा लिया. और 30 तारीख लगाने पे आज ये फैसला हुआ कि दिसंबर की 2 तारीख मिली और नवंबर की 1 तारीख का मतगणना है और 2 तारीख का मतमोजनी है.
तो अब ये वैसे भी केस खत्म हो गई क्योंकि इसका अधिकार पूरा जो है शासन का कायदा है कि भाई शासन ने ही इसका निर्णय लेना चाहिए और शासन ने इसका निर्णय लिया। इसलिए मेरा ऐसा मानना है, आपको जानकार होगा कि भाई इसमें हाईकोर्ट ने दखलंदाजी नहीं देना चाहिए और हाईकोर्ट का ये केस है नहीं, फिर भी ये बार बार जाकर कोर्ट का टाइम खराब कर रहे हैं और कोर्ट से गुहार लगा रहे हैं। जबकि अभी हाल ही में मनपा आयुक्त ने शमीम बानो के खिलाफ एफआईआर दर्ज किया सिटी कोतवाली में। उसके अंदर खुद शमीम बानो जी ने ये बोले कि मेरे को 5 बच्चे हैं, इसके मेरे पास प्रूफ है, चार्जशीट भी कोर्ट में दाखल हो गई। अमरावती महापालिकेच्या शहर सुधार समितीने मनपा आयुक्त गुडेवार यांची भेट घेतली। शहराचा विकास साधण्याबाबत त्यांच्यासाठी चर्चा केली असून आयुक्त गुडेवार यांनी गुजरात येथील शहरांचं अवलोकन करण्याचे आदेश दिले आहेत। अन्य शहरांचा विकास कसा साधला जातो, घरकुल योजना कशी चालवावी याबाबत शहर सुधार समितीने मनपा आयुक्त गुडेवार यांच्याशी चर्चा केली। शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी अन्य राज्यांचा दौरा गरजेचा आहे, तेव्हा गुजरात येथील शहरांचं अवलोकन करण्याचं मनपा आयुक्तांनी सुचवलं असून 4 ऑक्टोबर रोजी शहर सुधार समितीचा दौरा प्रस्तावित आहे। गुजरातला जा खरंच नाही, यांचं म्हणणं साहेब गुजरात जाता काही हरकत नाही आहे, पण प्रतिभूत असा आग्रह आहे किंवा आणि डॉक्टर साहेबांचा आग्रह आहे चंदीगड फारच चंदीगड कसं आहे, एक मिनिट मी चंदीगड जाऊ। हॅलो, सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना सुधारित NULM प्रकल्प संचालक वंदना गुल्हाने यांची सेवा समाप्त करण्याची मागणी माजी महिला बालकल्याण समिती सभापतींनी केली आहे। या संदर्भात त्यांनी मनपा आयुक्तांना निवेदन दिलं। सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना लाभार्थ्यांसाठी राबवलीच गेली नाही असा आरोप महिला बालकल्याण समितीच्या माजी सभापती निलिमा काळे यांनी केला आहे। माजी महिला बालकल्याण सभापती सन्माननीय मालतीताई दाभाडे आणि मी माजी महिला बालकल्याण सभापती निलिमा काळे आमच्यासोबत आमच्या बोरकरताई पण आहेत। गेल्या मागील वर्षी जेव्हा जेव्हा महिला बचत गटाच्या अनुषंगाने विषय आम्ही संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करायचो तेव्हा त्यांनी एका शब्दात उत्तर दिलं होतं की सुवर्ण जयंती रोजगार शहरी रोजगार योजना जी आहे ती महानगरपालिकेशी तिचा कुठलाही संबंध नाही। आणि जेव्हा असं उत्तर मिळालं तेव्हा सभागृहामध्ये प्रश्न टाकला आणि उत्तर विचारलं, त्यातही त्यांनी म्हटलं की तुम्हाला नगरसेवकांना सांगायची काहीही गरज नाही। जर ही शहरी सुवर्ण जयंती रोजगार योजना महानगरपालिकेच्या अनुषंगाने राबवली जात असेल, त्याचे घटक जर महानगरपालिकेच्या अंतर्गत येणारे असतील तर अवश्य ती माहिती आम्हाला द्यावी। या विषयावर प्रचंड अनेकदा चर्चा झाली, चर्चेतनं निष्पन्न काहीही झालं नाही म्हणून पत्रव्यवहार झाला। कलेक्टर ऑफिसला पत्रव्यवहार केला, पत्रव्यवहारामध्ये एकच सांगण्यात आलं की त्याची माहिती आम्ही नंतर देऊ। या सगळ्या गोष्टींना कंटाळून आम्ही सगळ्यांनी एकमत केलं आणि हे निवेदन सन्माननीय आयुक्तांना हे निवेदन दिलं। एकंदरीत 2011 पासून हे सगळे प्रकरण सुरू होते, ते निवेदन दिलं, त्याच्यावर चर्चा केली आणि त्याचं फलश्रुती अशी आहे की त्याच्यावर आता सन्माननीय आयुक्त स्वतः व्हेरिफिकेशन करतील, चर्चा करतील आणि त्यातनं मार्ग काढतील। आम्ही कोणाच्याही विरोधात नाहीये, आमचं म्हणणं एकच आहे की ज्या महिलांसाठी हे प्रशिक्षण आले होते त्यांच्यासाठी राबवलं जाणं गरजेचं होतं। प्रभागामध्ये महिलांचे बचत गट करताना, महिलांच्या समित्या नेमत असताना संबंधित नगरसेवकांशी संपर्क करून त्या समिती व्हाव्यात, जेणेकरून त्या महिला संपर्कात असतात त्यांच्या अडीअडचणी सोडवताना नगरसेवकांना सोपं जातं। या एका हेतूने आणि एका उद्देशाने आम्ही हे निवेदन सन्माननीय आयुक्त साहेबांना दिले। महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी मित्र इव्हेंट्स यांच्या वतीने 1 ते 4 ऑक्टोबर दरम्यान राष्ट्रीय कृषी व संत्रा महोत्सव 2015चं आयोजन करण्यात आलंय। कृषी उत्पन्न बाजार समिती वरुड येथे आयोजित या महोत्सवाची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। वरुड येथे राष्ट्रीय कृषी व संत्रा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। 1 ते 4 ऑक्टोबर दरम्यान आयोजित या महोत्सवाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून विविध विषयांवर चर्चासत्र, आदिवासी शेतकरी मेळावा असे युवक युवती शेतकरी यांच्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत। याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आणि कृषी महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना समर्पित राष्ट्रीय कृषी व संत्रा महोत्सव दिनांक 1 ऑक्टोबर ते 4 ऑक्टोबर पर्यंत वरुड इथे आयोजित केलेला आहे आणि त्याचं उद्घाटन माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस करणार आहेत। अध्यक्षता कृषी मंत्री एकनाथरावजी खडसे करणार आहेत। या आयोजनाचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांमध्ये सकारात्मक भावना निर्माण करणे, संत्र्याला राजाश्रय मिळवून देणे, जिथे पिकते
तिथेच प्रक्रिया झाली पाहिजे. या उद्देशाने संत्र्याची प्रक्रिया, रस उत्पादन आणि निर्जलीकरण या दोन्ही गोष्टी या वरुड मोर्शीमध्ये सुरू व्हाव्या. त्यासोबतच संत्र्याचं जे तंत्रज्ञान आहे ते शेतकऱ्यांपर्यंत पोचावं, त्यासाठी सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू करावं. या विविध गोष्टी शासनापुढे मांडणार आहे. त्याचप्रमाणे कापूस उत्पादकांना सुद्धा इथे कापसाची सूतगिरणी सुरू झाली पाहिजे, त्यावर प्रक्रिया झाली पाहिजे. रेशीम उद्योग मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावलं पाहिजे. यासाठी सर्व प्रयत्न करण्यासाठी हा संत्रा आणि कृषी महोत्सव वरुड इथे आयोजित केला आहे. सर्व शेतकऱ्यांना माझं आवाहन आहे, विनंती आहे की आपण या महोत्सवात यावं. महोत्सवात ज्ञान विज्ञानासोबतच महोत्सवाचा आनंद सुद्धा घ्यावा आणि बळीराजाला सन्मानित करण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावा. बातमीपत्रात घेऊया काही क्षणाचा विसावा. विसाव्यानंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्याअंती पुन्हा आपलं स्वागत आहे. वळूया उर्वरित घडामोडींकडे. अमरावतीची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू आहे. महापालिकेने शासनाकडे टाउन प्लॅनरची मागणी केली होती. त्यानुसार 18 जणांची चमू डेरे दाखल झाली आहे. नगर रचना विकास योजनेच्या डेप्युटी डायरेक्टर अमरावतीत आले आहेत. अमरावतीची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू आहे. टाउन प्लॅनर समिती अमरावतीत दाखल झाली आहे. नगर रचना विकास योजनेच्या डेप्युटी डायरेक्टर विजया जाधव यांच्यासह 18 जणांची ही समिती डेरे दाखल झाली आहे. ही समिती विकास योजना तयार करून महापालिकेला अहवाल देईल. या समितीचं कार्यालय सध्या महापालिकेतच राहणार असून अंदाजे 4 वर्षे हे काम चालणार आहे. अमरावती शहरात ठिकठिकाणी चौकात सौंदर्यीकरण करण्यात आलंय. मात्र या सौंदर्यीकरणाची ऐशी तैशी करायला कोणीही मागे पुढे पाहत नाही. शहरातील ठेवा जपून ठेवण्याऐवजी त्याचं पानदान वाजवलं जात आहे, असं दृश्य शहरातील आहे. शहर सुंदर आकर्षक दिसावं यासाठी चौकांमध्ये सौंदर्यीकरण करण्यात आलंय. मात्र याचं जतन करण्याऐवजी त्याची ऐशी तैशीच होत असल्याचं दिसून येत आहे. शहरातील ऐतिहासिक ठेवा परकोटाचेही दगड चोरले जातात, तर नळाच्या तोट्याही. लाखो रुपये खर्चून केलेलं सौंदर्यीकरण, लाखो रुपयांच्या निधीतून परकोटाचं जतन हे सारं होत आहे. मात्र ही बाब एकतर्फी नाही. नागरिकांनी आपली मानसिकता बदलवणं गरजेचं आहे. अन्यथा कोणतंही सौंदर्यीकरण सोयी यांची ऐशी तैशीच आहे. शहरातील दुभाजकावरील फुटलेल्या कुंड्या पाहता सौंदर्यीकरणाला नूतनीकरणाचीही गरज असल्याचं दिसून येत आहे. एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्वाच्या घटनांवर. इरविन चौकातील न्यू आझाद मंडळातील विदर्भाच्या राजाचं विसर्जन गुरुवारी करण्यात येत आहे. विसर्जनापूर्वी श्रींची आकर्षक नेत्रदीपक शोभायात्रा गुरुवारी काढण्यात येते. पुण्याचं लेझिम पथक, ढोल पथक, कवायती, नेत्रदीपक आतिषबाजी अशी वैशिष्ट्ये या शोभायात्रेची आहेत. गुरुवारी दुपारी न्यू आझाद मंडळातून निघालेली ही शोभायात्रा शहरातील प्रमुख मार्गांहून भ्रमण करणार आहे. या शोभायात्रेचं थेट प्रसारण सिटी न्यूज चॅनेलवरून करण्यात येत आहे. या प्रसारणामुळे नागरिकांना घरबसल्या विदर्भाच्या राजाचं दर्शन होणार आहे. त्याची भव्यता पाहता येणार आहे. हम हैं भवसागर की लहरें, तुम हो निर्मल फूल, हमको नाथ क्षमा कर देना, हो जाए जो भूल. हम हैं भवसागर की लहरें, तुम हो निर्मल फूल, हमको नाथ क्षमा कर देना, हो जाए जो भूल. तुझको अर्पण करते हैं हम श्रद्धा के.
हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भुवन समोर, मोर्शी रोड, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 3298-161 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत रहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल, फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.